वेलकम टू दिशा क्लासेस। आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 5.1 यातील क्वेश्चन नंबर 5 to 8 पाहणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करणार आहोत, पण त्याआधी आपण एक फॉर्म्युला पाहू। सी द डिस्टन्स फॉर्म्युला। आता हा डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? कन्सिडर हियर सेगमेंट AB इज अ गिवन। आता आपल्याला इथे सेगमेंट AB ही दिलेली आहे आणि या सेगमेंटमध्ये A and B आर द एंड पॉइंट्स। कन्सिडर हियर x1 and y1 आर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A and x2, y2 are the coordinate of point B. Means this point A and B are lie in xy plane. Then we find the distance between this point A and B. आता A आणि B हे दोन वेगवेगळे पॉइंट्स आहेत। हे दोन्ही पॉइंट्स xy प्लेन मध्ये आहेत। xy प्लेन मध्ये म्हणजे जर आपण x ॲक्सिस y ॲक्सिस कन्सिडर केलं तर ह्या x ॲक्सिस y ॲक्सिसच्या प्लेन मध्ये कुठेही पॉइंट A आणि B आहे। तर आता आपल्याला याच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। मग आपण हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला। काय आहे फॉर्म्युला पहा। डिस्टन्स AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर। आता A आणि B यांच्यातील अंतर डिस्टन्स किती आहे? तर अंडर रूट मध्ये आपल्याला x कोऑर्डिनेटचा डिफरन्स घ्यायचा प्लस y कोऑर्डिनेटचा डिफरन्स घ्यायचा। पण पहा इथे आपल्याला B चा जो काही x आणि y कोऑर्डिनेट आहे तो आपण पहिला घेतलाय, म्हणजे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर। हे झालं डिस्टन्स बिटवीन पॉइंट A and B। मीन्स डिस्टन्स AB वी फाइंड बाय दिस फॉर्म्युला। आता हे डिस्टन्स AB न लिहिता आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो। AB इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर। पहा आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला युजफुल असलेला हा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला। डिस्टन्स AB ची व्हॅल्यू जी येईल तेच आपल्याला इथे AB हे प्रूफ करतं, म्हणजे लेंथ AB आणि डिस्टन्स AB हे दोन्ही सेम आहेत। सी द क्वेश्चन नंबर 5। क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आहे। शो दॅट पॉइंट P 2 negative 2 Q 7 3 R 11 negative 1 and S 6 negative 6 are the vertices of parallelogram। हा क्वेश्चन आहे। आता या क्वेश्चन मध्ये काय प्रूफ करायचं आहे? तर चार व्हर्टेक्स दिलेत आणि हे चार जे व्हर्टेक्स आहेत हे सगळे व्हर्टेक्स पॅरलेलोग्रामचे आहेत। म्हणजे इथं जर आपण कन्सिडर केलं की हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, याला आपण सिरियली नाव देऊ P Q R आणि S। ठीक आहे। आता P चे कोऑर्डिनेट्स पहा काय दिलेत, 2 निगेटिव्ह 2, Q चे कोऑर्डिनेट्स आहेत 7 3, R 11 निगेटिव्ह 1 आणि S आहे 6 निगेटिव्ह 6। ठीक आहे। आता आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे। जे दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम कधी असेल? ज्यावेळी अपोजिट साइड्स हॅव अ इक्वल लेंथ, देन इट इज अ पॅरलेलोग्राम। म्हणजे आता आपल्याला या ज्या काही चार साइड्स आहेत त्या चार साइड्सची लेंथ काढावी लागेल, म्हणजे डिस्टन्स काढावं लागेल। ठीक आहे। PQ फर्स्ट सेगमेंट आपण PQ कन्सिडर केली, सेकंड सेगमेंट आपण QR कन्सिडर करणार, थर्ड RS कन्सिडर करणार आणि फोर्थ जी येईल ती PS। या चारींचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल। ठीक आहे। आता इथे आपण प्रत्येक वेळी कोऑर्डिनेट कन्सिडर करणार, जसा व्हर्टेक्स बदलेल तसा आपण कोऑर्डिनेट घेणार। Here we use distance formula, so we write by using distance formula। आता इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे। What is distance formula? Distance PQ is equal to under root x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे। आता इथे वन बाय वन आपण प्रत्येकाचे डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत। सी फर्स्ट वी फाइंड डिस्टन्स PQ। आता डिस्टन्स PQ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे P आणि Q या दोन्ही व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट आपल्याला डोळ्यासमोर घ्यायचे आहेत। वी राइट हियर फॉर्म्युला
अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता कोऑर्डिनेट्स कोणते येतात पहा, p आणि q चे. म्हणजे q चे कोऑर्डिनेट्स मी इथे x2 आणि y2 कन्सिडर करणार. ठीक आहे, व्हॅल्यूज घालू आता इथे आपण. x2 म्हणजे हा q चा कोऑर्डिनेट 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मीन्स 3 मायनस y1 हा मायनस 2 आहे, मायनस मायनस प्लस झाला, प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू, डायरेक्ट व्हॅल्यूज पहा. 7 मायनस 2 मीन्स 5, 5 स्क्वेअर मीन्स 25 प्लस 3 प्लस 2 5, 5 चा स्क्वेअर पुन्हा 25 मीन्स अंडर रूट 25 प्लस 25 मीन्स 50. आता हे आपल्याला डिस्टन्स PQ मिळाला. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण डिस्टन्स PQ फाइंड आउट केला. आता आपण नेक्स्ट घेऊ डिस्टन्स QR. आता आपल्याला डिस्टन्स QR फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आपण सेम घेऊ, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, पण आता इथं आपल्याला पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स आणि पॉइंट R चे कोऑर्डिनेट्स विचारात घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता इथे x2 म्हणजे ह्या ठिकाणी R चे कोऑर्डिनेट हे x2 y2 कन्सिडर केलेला आहे. x2 मीन्स 11 मायनस x1 म्हणजे Q चा कोऑर्डिनेट 7, 11 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करू आपण. अंडर रूट 11 मायनस 7 मीन्स 4, 4 चा स्क्वेअर 16 प्लस -1 -3 -4 आला, -4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 16 ची व्हॅल्यू आली √32. हे आपल्याला सेकंड सेगमेंटचं डिस्टन्स मिळाला. बघा, फर्स्ट सेगमेंट PQ आपल्याला √50 मिळाला, QR हा आपल्याला √32 मिळाला. आता थर्ड सेगमेंट म्हणजे आपण डिस्टन्स RS फाइंड आउट करणार. डिस्टन्स RS इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज आपल्याला R आणि S या दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे, 6 मायनस 11 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मीन्स -1 नाही. आता इथे आपल्याला हा आपण x2 कन्सिडर केला म्हणजे y2 या ठिकाणी -6 येईल. -6 मायनस मायनस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करू. 6 मायनस 11 म्हणजे -5 चा स्क्वेअर 25 प्लस -6 प्लस 1 तो पण -5 चा स्क्वेअर 25, 25 प्लस 25 मीन्स √50. बघा, थर्ड सेगमेंटचं डिस्टन्स मिळालं √50. आता फोर्थ डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार. डिस्टन्स PS. फोर्थ आपण फाइंड आउट करू डिस्टन्स PS अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, प्रत्येक वेळी फॉर्म्युला आपण लिहिताना बोलायचं आहे. ज्यावेळी तुम्ही बोलत बोलत एक्झाम्पल सॉल्व कराल त्यावेळी आपोआप तुम्हाला ते फॉर्म्युले लर्न होतील. आता इथे x2 आणि x1 हे कोऑर्डिनेट P आणि S चे कन्सिडर करायचे. ठीक आहे, x2 आपण कन्सिडर केला P चा कोऑर्डिनेट मीन्स 2 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 मायनस y1 आहे -6 म्हणजे तो आला मायनस मायनस प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. अंडर रूट 2 मायनस 6 -4, -4 चा स्क्वेअर 16 प्लस -2 प्लस 6 म्हणजे 4 परत त्याचा स्क्वेअर 16, 16 प्लस 16 इज इक्वल टू √32. बघा, प्रत्येकाचं डिस्टन्स आपण फाइंड आउट केलंय. PQ आपल्याला √50 मिळालेला आहे, डिस्टन्स QR आपल्याला √32 मिळालेला आहे, डिस्टन्स RS √50 आणि डिस्टन्स PS
√32 आलेला आहे. बघा √50 आहे. मीन्स डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RS. या दोघांचं डिस्टन्स इक्वल आहे. फिगरमध्ये पहा, PQचं डिस्टन्स हे RSच्या डिस्टन्सशी इक्वल आलं. ठीक आहे. तसंच डिस्टन्स QR हे √32 आहे इज इक्वल टू डिस्टन्स PS. डिस्टन्स QR हा √32 आहे. तसंच डिस्टन्स PS हा देखील √32 आहे. म्हणजे PS आणि QR हे देखील इक्वल आले. फिगरमध्ये पाहिलं तर ह्या अपोजिट साइड्स आहेत. मीन्स पेअर ऑफ इन क्वाड्रिलॅटरल PQRS pairs of opposite sides are equal. Opposite sides are equal. आता सगळे अपोजिट साइड्स इक्वल आहेत. याचा अर्थ काय झाला? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. जे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम आहे. पण क्वेश्चन कसा विचारलाय पहा. We have to show that these are the vertices of parallelogram. ते vertices प्रूफ करायचे. म्हणून फायनल आन्सर आपण लिहिणार. Therefore, point P, Q, R and S are the vertices of parallelogram. Are the vertices of parallelogram. बघा क्वेश्चन 3 मार्काला विचारू शकतात, 4 मार्काला विचारू शकतात. फक्त बेस काय आहे इथं तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला घेतला. डिस्टन्स फॉर्म्युला चारही सेगमेंट्स काढले, अपोजिट साइड्स इक्वल आले आहेत, त्यामुळे तो पॅरलेलोग्राम आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5. सी द नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट A -4, -7, B -1, 2, C 8, 5 and D 5, -4 are the vertices of rhombus ABCD. आता आपल्याला जो प्रूफ करायचा आहे तो रोम्बस प्रूफ करायचा आहे. आधीच्या एक्झाम्पल मध्ये जो होता तो पॅरलेलोग्राम होता. आता पॅरलेलोग्राम आणि रोम्बस यातला फरक काय? तर पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट and in rhombus all sides have equal length. रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात. म्हणजे परत आपण एक इथं छोटासा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू. त्याला आपण नाव देऊ ABCD आणि त्याचे व्हर्टेक्स इथं आपण घेऊ. A चे कोऑर्डिनेट्स आहेत -4, -7. B चे कोऑर्डिनेट्स आहेत -1, 2. C चे कोऑर्डिनेट्स आहेत 8, 5 आणि D चे कोऑर्डिनेट्स आहेत 5, -4. बघा आता आपल्याला इथं हा रोम्बस आहे हे प्रूफ करायचं आहे. आता परत रोम्बस आहे हे प्रूफ करण्यासाठी पुन्हा आपल्याला सगळे डिस्टन्स काढावे लागतील. म्हणजे सेम इथं आपण तोच फॉर्म्युला यूज करणार, डिस्टन्स फॉर्म्युला. सो वी राइट हियर बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपण AB चं डिस्टन्स फाइंड आउट करू. सुरुवातीला डिस्टन्स AB is equal to, what is formula here? We write it again. x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. बघा कोऑर्डिनेट्स घेताना व्यवस्थित आपल्याला एक्झाम्पल मध्ये लिहायचे आहे. एखादं साइन चुकलं तर आपलं डिस्टन्स चुकू शकतं आणि फॉर्म्युला सुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे. आता x2 आणि x1 A B चा विचार करणार आहोत. ठीक आहे. ह्या ठिकाणी B चे कोऑर्डिनेट्स मी x2 आणि y2 कन्सिडर केले. x2 ची व्हॅल्यू येईल -1, -4 आहे, मायनस मायनस प्लस झाला, +4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 2, y1 आहे -7, निगेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह +7 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करू. अंडर रूट -1 + 4 मीन्स 3, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 + 7 9, 9 चा स्क्वेअर 9, 9 चा 81 आणि दोघांची ॲडिशन इथे आली आपल्याला √90. बघा
आपण डिस्टन्स AB फाइंड आउट केलं, त्याची व्हॅल्यू आली √90. याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही आहे, केलं तरी चालेल, पण आपल्याला प्रूफ करायचं आहे रोम्बस म्हणजे चारही सेगमेंट जर आपण आहे त्या फॉर्ममध्ये मांडल्या, त्या इक्वल आल्या तर डायरेक्टली आपण तो रोम्बस प्रूफ करू शकतो. त्यामुळे इथं सिम्पलेस्ट फॉर्म आपण करणार नाही. ठीक आहे. आता डिस्टन्स AB फाइंड आउट केलं, सेकंड घेऊ आपण डिस्टन्स BC. डिस्टन्स BC साठी पुन्हा आपण B आणि C चे कोऑर्डिनेट्स विचारात घेणार आहोत. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे मी x2 कन्सिडर करणार C चा कोऑर्डिनेट. मीन्स इन अंडर रूट वी राइट हियर 8 -+ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 5 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू इथे 9 चा स्क्वेअर 81 प्लस 5 - 2 मीन्स 3, 3 चा स्क्वेअर 9. म्हणजे इथे देखील पुन्हा आपल्याला आन्सर आलं √90. बघा सेकंड साइड सुद्धा √90 आली. AB फाइंड आउट केला, BC फाइंड आउट केला. आता थर्ड साइड कोणती येईल? CD. आता आपण CD चं डिस्टन्स फाइंड आउट करणार. डिस्टन्स CD इज इक्वल टू, मी पुन्हा फॉर्म्युला लिहिते कारण फॉर्म्युला हा आपल्याला लर्न झाला पाहिजे. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता CD म्हणजे ह्या ठिकाणी मी D चे कोऑर्डिनेट हे x2 y2 कन्सिडर करते. अंडर रूट 5 -8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 -5 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू इथे आपण 5 - 8 मीन्स -3, -3 चा स्क्वेअर 9 प्लस -4 - 5 -9, -9 चा स्क्वेअर 81. जी पुन्हा याची ॲडिशन √90 आली. बघा आपण 3 डिस्टन्स काढले, तिन्ही साइड्सचे डिस्टन्स फाइंड आउट केले, √90 √90 √90 आले. आता आपल्याला राहिला एकच डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, तो म्हणजे डिस्टन्स AD फाइंड आउट करायचा आहे. हा सुद्धा आपल्याला √90च आला पाहिजे. जर तो √90 आला तर ऑल साइड्स आर इक्वल होईल. मीन्स वी राइट इट अगेन हियर फॉर्म्युला लिहून आपल्याला याच्यात व्हॅल्यूज घालायच्या आहेत. आता A आणि D म्हणजे ह्या ठिकाणी A आणि D चे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करायचे आहे. ह्या ठिकाणी मी A चे कोऑर्डिनेट्स x2 आणि y2 कन्सिडर करते. मीन्स -4 -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -7 -4 आहे म्हणजे निगेटिव्ह +4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. -4 -5 -9 -9 चा स्क्वेअर 81 प्लस -7 +4 -3 -3 चा स्क्वेअर 9. सॉरी, तुम्ही आता काय म्हणाल इथं -3 आला आणि स्क्वेअर मॅडमनी कसा काय +9 घेतला? तर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नंबर असू द्या त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा पण स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येतो. म्हणजे इथं -3 चा स्क्वेअर आपण +9 घेतला. 81 + 9 म्हणजे परत इथं आलं √90. बघा चारही डिस्टन्स फाइंड आउट केले. AB फाइंड आउट केला तो √90 आला, BC फाइंड आउट केला तो पण √90 आला, CD चा सुद्धा डिस्टन्स √90 आहे आणि AD देखील √90 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की चारही डिस्टन्स इक्वल आहेत. सो हिअर वी राइट डिस्टन्स AB इक्वल टू डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स CD इक्वल टू डिस्टन्स AD. हे चारही डिस्टन्स इक्वल आहेत आणि तसं बघायला गेलं तर हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड्सला इक्वल लेंथ आहे. ऑल साइड्स आर इक्वल. सो हिअर वी राइट all sides of this quadrilateral are equal. सगळ्या साइड्स ह्या इक्वल आहेत. आता सगळ्या साइड्स इक्वल आहेत म्हणजेच काय झाला तो टाइप होईल रोम्बस. सो हिअर वी राइट quadrilateral ABCD is a rhombus.
रोम्बस, हा रोम्बस आहे. बघा मगाशी आपण पॅरलेलोग्राम प्रूफ केला, आता आपण रोम्बस प्रूफ केलाय. रोम्बस साठी सगळ्या साइडची लेंथ सारखी आलेली आहे, त्यामुळे तो रोम्बस आहे. आता इथं क्वेश्चन काय सांगितला, शो दॅट दीज आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. सो हिअर फायनली वी राईट देअरफॉर पॉइंट्स ए बी सी डी, points A, B, C and D are the vertices of rhombus. Are the vertices of रोम्बस. बघा डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर आपण पॅरलेलोग्राम प्रूफ करण्यासाठी केला, रोम्बस साठी केला. आपल्याला असाच क्वेश्चन सेम स्क्वेअर साठी येऊ शकतो किंवा रेक्टँगल साठी सुद्धा येऊ शकतो. पण रोम्बस आणि स्क्वेअर हे जर प्रॉपर्टी घेतली, हाच क्वेश्चन जर स्क्वेअर साठी आला तर फक्त आपल्याला साइड्स विचारात घ्यायचे नसतात. स्क्वेअर प्रूफ करण्यासाठी आपल्याला त्याचा डायगोनल्सचा सुद्धा विचार करावा लागतो. असे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत, आपण तिथे सॉल्व्ह करू. पण आता आपल्याला रोम्बस सांगितला म्हणून आपण 4 साइड्स फाइंड आउट केल्या. 4 लेंथ इक्वल आली आणि 4 लेंथ इक्वल आहेत म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल रोम्बस झाला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. क्वेश्चन नंबर 7. फाइंड x if distance between point L, x7 and M 115 is 10. बघा क्वेश्चनचा मीनिंग नाही समजला तर क्वेश्चन पुन्हा रीड करायचा. इथं फाइंड x म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता x काय आहे तर पुढे क्वेश्चन बघा, L इन ब्रॅकेट xy, L चा कोऑर्डिनेट मध्ये x दिलेला आहे, म्हणजे L पॉइंटचा x कोऑर्डिनेट हा x च्या फॉर्म मध्ये दिलाय आणि आपल्याला या x चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आणखीन काय दिलं, पॉइंट M आहे, पॉइंट M चे कोऑर्डिनेट दिले 115, पण या दोघांचं डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 10. बघा डिस्टन्स दिलेला आहे 10 आणि आपल्याला पॉइंट L चा x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. आता डिस्टन्स दिलेला आहे म्हणजे सेम आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. आता इथं कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू आपण. कन्सिडर x1 is equal to x, y1 is equal to 7, x2 is equal to 1 and y2 is equal to 15. आणि 10 काय आहे हे means distance LM, this distance is 10. म्हणजे डिस्टन्स LM दिलेला आहे ते डिस्टन्स 10 आहे. आता डिस्टन्स दिलेला आहे, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट दिलेला आहे, पुन्हा x दिलेला आहे, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येते का बघू. ठीक आहे. सो हिअर वी राईट बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला कोणाचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार आहोत, LM चं. मीन्स डिस्टन्स LM इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण कन्सिडर केलेला आहे डिस्टन्स LM आपल्याला दिलेला आहे, डिस्टन्स LM 10 आहे. आता व्हॅल्यूज फाइंड आउट करून आपण घेऊ. x2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 मायनस x1 आहे x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 15 मायनस y1 आहे 7 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू. 10 इज इक्वल टू अंडर रूट, बघा 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर हा आहे असाच राहिला. ठीक आहे. प्लस 15 मायनस 7, 15 मायनस 7 म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 8 स्क्वेअर येईल आणि 8 चा स्क्वेअर आपण 64 घेतला. बघा लेफ्ट साइडला स्क्वेअर रूट नाही आहे, राईट साइडला स्क्वेअर रूट आहे, पण डायरेक्ट आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकणार नाही कारण एकीकडे स्क्वेअर रूट आहे आणि एकीकडे स्क्वेअर रूट नाही आहे. मग ते स्क्वेअर रूट आपल्याला घालवावं लागेल. स्क्वेअर रूट जर घालवायचं असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला स्क्वेअर करावं लागेल बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल. 10 चा स्क्वेअर येईल 100 इज इक्वल टू 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 64. बघा मी स्क्वेअर रूट काढून टाकलेला आहे, स्क्वेअर रूट काढून टाकलं म्हणजे आपण तो स्क्वेअर घेतला.
म्हणजे 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे असं राहिला आणि 64 सुद्धा आहे असं राहिला. स्क्वेअर केल्यामुळे त्या ठिकाणी राईट साईडला जे स्क्वेअर रूट आहे ते निघून गेलं. आता इथं सिम्प्लिफाय करू आपण. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64. आता 100 मधून 64 केले तर 36 राहिले. आता इथं आपल्याला एक्सपान्शन करायची गरज नाहीये. जी 1 मायनस एक्सचं एक्सपान्शन करून सुद्धा सॉल्व करू शकतो. पण बघा 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 36. 36 सुद्धा हा स्क्वेअर आहे. म्हणजे हा जर 36 मी 6चा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये घेतलं तर दोन्ही साईडला इथे स्क्वेअर आहे. मग परत पुन्हा आपण इथं स्क्वेअर रूट घेणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट आपल्याला 36चं घ्यायचंय पहा. सो ही राईट 1 मायनस एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6. आता तुम्ही म्हणाल फक्त 6 का नाही घेतलं, प्लस ऑर मायनस का घेतलं? तर कोणत्याही संख्येचं स्क्वेअर रूट हे पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. म्हणजे ह्या ठिकाणी 36चं जे स्क्वेअर रूट आहे इट मे बी पॉझिटिव्ह 6 और इट मे बी निगेटिव्ह 6. म्हणजे ह्या ठिकाणी दोन व्हॅल्यूज आल्या. आता आपल्याला ह्या सेपरेट सॉल्व कराव्या लागतील. 1 मायनस एक्स इज इक्वल टू 6 और 1 मायनस एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 6. ठीक आहे. आता x मीन्स निगेटिव्ह x इज इक्वल टू 5. म्हणजे x ची व्हॅल्यू आली निगेटिव्ह 5 फर्स्ट इक्वेशन सॉल्व केल्यावर. आता सेकंड घेऊ. मायनस एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 6 आणि हा 1 तिकडे गेला तो पण निगेटिव्ह 1 झाला म्हणजे निगेटिव्ह 7. म्हणजे x ची व्हॅल्यू इथं आली 7. बघा x कोऑर्डिनेट हा काय असू शकेल, तो निगेटिव्ह 5 असू शकेल किंवा तो 7 असू शकेल. ही x व्हॅल्यू कोणाची आहे? इट इज अ x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट L. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दोन आन्सर्स मिळाले. तो पॉइंट म्हणजे L हा पॉइंट निगेटिव्ह 5 7 असू शकेल किंवा तो 7 आणि 7 असा कोऑर्डिनेट असू शकेल. ठीक आहे. आता आपण घेऊ क्वेश्चन नंबर 8. Show that point A 1 2, point B 1 6, point C 1 plus 2 root 3 4 are the vertices of an equilateral triangle. बघा पहिला पॅरलेलोग्राम झाला, नंतर रोम्बस झाला. आता आपण प्रूफ करणार आहोत तो ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आपण कोणाला म्हणतो? असा ट्रायंगल ज्याचे ऑल साइड्स हॅव इक्वल लेंथ और ऑल साइड्स आर इक्वल. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जेव्हा इक्वल असतात त्यावेळी तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो. ठीक आहे. आता इथं व्हर्टेक्स दिलेत, आपण कन्सिडर करू एक छोटासा ट्रायंगल. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2, बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 6 आणि सी चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 प्लस 2 रूट 3 अँड 4. बघा सी चे कोऑर्डिनेट जराशे अवघड दिसत आहेत. 1 प्लस 2 रूट 3 हा पॉइंट सी चा एक्स कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे. जरासा वेगळा आहे पण आपण मेथडने सॉल्व करू गेलो की आपल्याला सिम्प्लिफिकेशन होत जाईल. आता आपल्याला मेन एम काय आहे की हे जे व्हर्टायसेस आहेत याच्यापासून तयार झालेला जो ट्रायंगल आहे तो आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवायचा आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी सगळ्या साइड्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजे या ठिकाणी आपण पुन्हा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता सुरुवातीला आपण डिस्टन्स ए बी फाइंड आउट करू. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता x2 कोऑर्डिनेट कोणाला घ्यायचा? तुम्ही a चा कोऑर्डिनेट x2 कन्सिडर करू शकता किंवा b चा कन्सिडर करू शकता. आता मी इथं b चा कन्सिडर करते. ठीक आहे. 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 6 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस 1 0, 0 चा स्क्वेअर 0 प्लस 6 मायनस 2 4, 4 चा स्क्वेअर 16
0 plus 16 means 16. आता बघा रूट 16 आलं. रूट 16 म्हणजे रूट 16चं स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. म्हणजे डिस्टन्स AB ह्या ठिकाणी आपल्याला 4 मिळाला. म्हणजे AB ची लेंथ ही किती आली ह्या ठिकाणी 4 युनिट्स. आता AB फाइंड आउट केलं. आता नेक्स्ट साइड आपण फाइंड आउट करणार BC. डिस्टन्स BC इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स BC इज इक्वल टू, आता कोणता कोऑर्डिनेट कन्सिडर करायचा x2, तर मी इथे घेतेय C. पॉइंट C चा कोऑर्डिनेट मी x2 घेते. तुम्ही B चा सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता C चा कोऑर्डिनेट x2 आहे मीन्स 1 plus 2 root 3 मायनस x1 घेतला मी B चा कोऑर्डिनेट तो आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 minus 6 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करू. बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 plus 2 root 2 minus 1 1 minus 1 प्लस 1 minus 1 कॅन्सल झाली. 2 root 3 चा स्क्वेअर, बघा इथे दाखवते मी 2 root 3 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे पहिला आपण घेणार 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर येईल 3, 3 4 जा 12, म्हणजे 2 root 3 चा स्क्वेअर आपल्याला इथं मिळाला 12 प्लस 4 minus 6 minus 2 चा स्क्वेअर आला तो पण 4, म्हणजे इथे परत आपल्याला रूट 16 मिळाला आणि रूट 16 म्हणजेच 4, म्हणजे डिस्टन्स BC सुद्धा आपल्याला 4 युनिट्स मिळाले. ठीक आहे. डिस्टन्स BC फाइंड आउट केलं, AB फाइंड आउट केलं. आता थर्ड साइड जी राहते ती AC. डिस्टन्स AC. फॉर्म्युला पुन्हा घेऊया. बघा बऱ्याच वेळा फॉर्म्युला आपण बोललेला आहोत, त्यामुळे आता तुम्हाला फॉर्म्युला लर्न झाला असेल. x2, आता x2 मी कोऑर्डिनेट हा C चा घेऊ शकते किंवा A चा घेऊ शकते. ठीक आहे. आता इथं घेते मी C चा. 1 plus 2 root 3 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा सेम मगाच्या वाणी स्टेप्स आलेले आहेत. 1 minus 1 कॅन्सल झाला. 2 root 3 चा स्क्वेअर हा 12 येईल प्लस 4 minus 2 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे इथे परत आपल्याला रूट 16 आणि रूट 16 म्हणजे 4 युनिट्स आले. बघा AB ची व्हॅल्यू 4 युनिट्स आली, BC ची व्हॅल्यू 4 युनिट्स आली आणि AC ची सुद्धा व्हॅल्यू ही 4 युनिट्स आली. म्हणजे सगळ्या ज्या साइड्स कन्सिडर केल्या आपण ट्रायंगलच्या, तर त्या सगळ्या साइड्सची लेंथ ही इक्वल आहे. Means distance AB equal to distance BC equal to distance AC. All sides of triangle ABC are equal. Here we write all sides are equal. All sides of triangle ABC are equal. Therefore points A, B and C are the vertices of equilateral triangle. ह्या सगळ्या ज्या व्हर्टेक्स आहेत त्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या आहेत का, तर तिन्ही साइड्सची लेंथ ही या ठिकाणी आपल्याला 4 युनिट्स आलेली आहे. बघा डिस्टन्स फॉर्म्युलेने आपण इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूफ केला, रोम्बस आहे तो प्रूफ केला, पॅरलेलोग्राम आहे तो प्रूफ केला. म्हणजे कुठलाही आपल्याला टाइप जर जॉमेट्रिकल फिगरमध्ये जर प्रूफ करा म्हटले तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला आणि त्याच्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण प्रूफ करू शकतो. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 8 हा सॉल्व्ह झालाय आणि प्रॅक्टिस सेट 5.1 देखील इथे कंप्लीट झालेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.